नमस्कार, मी सचिन जाधव, सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या ठळक बातम्या। या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञानमंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुर्ली। प्रवेशासाठी संपर्क 9657833464 9970331925। राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांनी दाखल केला माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज। माढा लोकसभेसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भरला पूरक अर्ज। आणि संभाजी ब्रिगेडचे विश्वंभर काशीद यांनी माढा लोकसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शरद पवार यांच्यासह बबन शिंदे, रामराजे निंबाळकर, प्रभाकर देशमुख, सांगोल्याचे दीपक साळुंखे, आमदार गणपतराव देशमुख, जयमाला गायकवाड, माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील, करमाळ्याच्या रश्मी बागल कोलते, दिग्विजय बागल, भारत भालके, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, दादासाहेब तरंगे, यशवंत शिंदे, एमडी डांगे, निकम, पुण्याचे उद्योजक रामभाऊ जगदाळे, विक्रम उरमोडे, आनंद टोनपे, समीर भाई, माळशिरस तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य आबा पालवे, सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॅमेरामॅन रवी ढोबळेसह विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज। मराठा समाजातील वधूवर परिचय मेळाव्याचे 7 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे। मराठा सेवा संघ आणि मराठा वधूवर परिचय कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा समाजातील वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या सगळ्या धावत्या युगामध्ये मध्यस्थांची संख्या कमी झालेली असताना लग्न जुळवणं हा थोडासा अडचणीचा भाग झालेला आहे। ते थोडंसं सुखर व्हावं, विवाह जमवताना आयुष्यभराची जोडी जमणार असते, कुठल्याही पद्धतीचा गैरसमज, कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती अशा पद्धतीने जर विवाह झाले तर तो पुढे टिकत नाही। त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी यावी याच्याकरता समाजातील इच्छुक असणारे वधूवर आणि त्यांचे पालक यांना आम्ही एकत्रित बोलवतो, एकमेकांचा परिचय करून देतो। त्याच्यामध्ये खास करून मुला मुलींचा परिचय स्वतः करून द्यायचा, त्यांच्या असणाऱ्या इच्छा वधू संदर्भात, वरा संदर्भात त्यांनी ते व्यक्त करायच्या आणि हे झाल्यानंतर तिथंच त्याच हॉलमध्ये काही लोक एकत्रित एकमेकांना भेटतात, चौकशी करतात आणि प्राथमिक चर्चा होते। 7 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत या परिचय मेळाव्याचे आयोजन शिवस्मारक सभागृह सोलापूर येथे करण्यात आले आहे। या मेळाव्यात डॉक्टर, इंजिनियर, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक अशा सर्व स्तरातील नोंदणी घेतल्या जातात। यावेळी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे। तसेच यामध्ये नोंद झालेल्या सर्व विवाह इच्छुकांची पुस्तिका तयार करण्यात येणार असून नोंदणी झालेल्या प्रत्येकाला वितरित करण्यात येणार आहे। तरी या उपक्रमात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन समन्वयक दत्ता मोळे यांनी केलं। यावेळी वधूवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन गुंड, शहराध्यक्ष कल्याण गव्हाणे, कार्याध्यक्ष राजू मिरकले, कोषाध्यक्ष आर.पी. पाटील आदी उपस्थित होते। मोहोळ तालुक्यातून सुशीलकुमार शिंदे यांना भरघोस मताधिक्य मिळणार असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले। मोहोळ तालुक्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊ असा विचार मोहोळ तालुक्याचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील यांनी अणगर येथे निर्धार मेळाव्यात बोलताना व्यक्त केलं। अशा प्रकारे हा तालुका सत्तेला लाभचे नाही, हा तालुक्यातला कार्यकर्ता सत्तेचा लाभचे नाही, या तालुक्यातला कार्यकर्ता हा खुर्चीला थापापलेला नाहीये, हा कार्यकर्ता हा कुठल्याही देवाणघेवाणीला थापापलेला नाहीये, हा कार्यकर्ता दिलेला शब्द पाळणार आहे। म्हणून करता जिल्हा परिषद आमच्या बरोबर नाही, आमदारांच्या बरोबर नाही, खासदार आमचा नाही, परंतु आपण दाखवून द्यायचं की या तालुक्यातला मतदार आमच्या बरोबर आहे। हे या निमित्ताने आपल्याला दाखवून द्यायचं आहे। शिंदे 100% निवडून येणार आहे, त्याच्यामध्ये दोघंच नाही, कारण या तालुक्यामध्ये जेव्हा या
खच्चीकरण कधीच होईल नाही. यावेळी सुशीलकुमार शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की मोदी सरकारनं सर्वसामान्य लोकांच्या हिताचा निर्णय न घेता श्रीमंतांच्या हिताचे निर्णय घेतलं, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, नोटबंदी, जीएसटी यामुळे देशात आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवाराला मतदान करून या सत्ताधारी भाजपला धडा शिकवा असं आवाहन त्यांनी केलं. अतिशय महत्वाची आहे. तुम्ही हुकुमशहाला निवडून देणार की लोकशाहीला निवडून देणार. म्हणून गेली अनेक वर्ष आपण भारतीय लोकशाही ही सत्तेकरता चालवली, सामान्य जनतेकरता चालवली, कोर्टामध्ये चालवली, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये चालवली आणि म्हणून ही दंडेशाही आपल्याला नको आहे. उद्याच्या या निवडणुकामध्ये त्यांना अडवणारी व्यक्ती आपल्याला पाहिजे, त्यांना अडवणारे लोक पाहिजे. म्हणून आपण त्या निवडणुकीमध्ये लोकशक्ती करता म्हणून आपण काँग्रेसला आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करण्याची मागची जर आपण निवडणूक बघितली तर मोदी साहेबांवर विश्वास ठेवून ह्या जिल्ह्यातील मतदारांनी जवळपास 1.5-2 लाख मतांनी त्यांचे खासदार निवडून दिले होते. परंतु ही जी आश्वासन होती ती संपूर्ण पद्धतीने ती फेल गेलेली आहे. ज्याची काळाची गरज होती, जे मुद्दे त्या सरकारनं उचलायला पाहिजे होते त्याच्याकडे दुर्लक्ष करून जातीवर नेण्याची निवडणूक या मोदी सरकारनं केली. आज आपण जर बघितलं तर सोलापूर शहर हे महाराष्ट्रातलं माझ्या माहितीप्रमाणे 4 नंबरचं सगळ्यात मोठं शहर आहे. या शहराचा स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी उल्लेख केला, परंतु 5 वर्षामध्ये नुसते कागदावरच त्यांची घोषणा झालेली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, दिलीप कोल्हे, मोहोळ तालुकाध्यक्ष देशमुख, सुलेमान तांबोळी, वसेकर, गौरव खरात आदींसह काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. आनंदम विहार फेज 1. आपल्या हक्काच्या घरकुलाचं स्वप्न आता करा साकार. त्यासाठी सज्ज आहे सोलापुरातील भव्य प्रकल्प आनंदम विहार फेज 1. सोलापूर महानगरपालिका आणि SV स्मार्ट सिटी डेव्हलपर्स एकत्र सादर करीत आहेत प्रधानमंत्री आवास योजना, शहरी अंतर्गत मंजूर झालेली सोलापुरातली पहिली योजना. आर्किटेक्ट शैलेश करवा आणि वेणुगोपाल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत गांधीनगर जुनाविडी घरकुल रोड येथे 1500 फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोलापुरातील नागरिकांसाठी सुवर्ण संधी. A, B आणि C विंग नुसार वर्गीकरण व वास्तुशास्त्राप्रमाणे आकर्षक संरचना. बी विंग मध्ये 1 BHK फ्लॅट्स रुपये 9,99,000 पासून पुढे. सणानिमित्त B and C विंग मध्ये फ्लॅट घेणाऱ्यास एक सोन्याचे नाणे भेट. याशिवाय 5% स्टॅम्प ड्युटी माफ आणि GST ची पूर्ण सवलत. क्रेडाई व महारेरा नोंदणीकृत असल्याने विश्वासार्हतेची हमी. याशिवाय अत्याधुनिक सोयी सुविधा जसं पॉवर बॅकअप सह 2 लिफ्ट्स, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आग प्रतिबंधक प्रणाली, सर्व घरांसाठी प्रशस्त पार्किंग. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँक आणि मार्केट हाकेच्या अंतरावर. आमचा डेमो फ्लॅट रेडी आहे. चला तर मग या, पहा व त्वरित बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क साधा. संपर्क SV स्मार्ट सिटी डेव्हलपर्स, आनंदम विहार फेज 1. साइट ऍड्रेस सर्वे नंबर 150/1A/2, प्लॉट नंबर 1, कसबे सोलापूर, गांधीनगर, जुनावेडी घरकुल रोड, सोलापूर. मोबाईल 930910 3374 आणि 74 20 88 11 88. तमाम सोलापूरकरांना खुशखबर. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात आपलं घर, दुकान, ऑफिस, हॉस्पिटल, बँक, पेट्रोल पंप, कंपनी सुरक्षित ठेवण्यासाठी विनम्र आणि तत्पर सेवा देणारी क्वालिटी प्रोडक्ट पुरवणारे विश्वसनीय नाव अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजी. एक वेळ अवश्य भेट द्या.
आणि प्ले स्टोअर वरून मोफत सर्व्हिस सेंटरचा फायदा घ्या. अल्टिमा सिक्युरिटीची काही ठळक वैशिष्ट्ये: होम सिक्युरिटी पॅकेज, शॉप ऑफिस सिक्युरिटी पॅकेज, शाळा हॉस्पिटल सिक्युरिटी पॅकेज, सहकारी बँक पेट्रोल पंप पॅकेज, सोने चांदीचे ज्वेलर्स आणि इंडस्ट्रियल सिक्युरिटी पॅकेज. फक्त आमच्याचकडे उपलब्ध. बजाज फायनान्स सुद्धा उपलब्ध. अल्टिमा सिक्युरिटीच्या वतीनं ग्राहकांना सुवर्ण संधी, भव्य एक्सचेंज ऑफर मर्यादित दिवसांसाठी. आपला जुना सीसीटीव्ही आणा आणि नवीन फुल एचडीचा नवा सीसीटीव्ही फक्त 550 रुपये भरून घेऊन जा. चला तर मग त्वरा करा अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजीकडे. पाऊले चालती अल्टिमाची वाट, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उगवली पहाट. आता सोलापुरात फक्त अल्टिमाच्या सीसीटीव्हीची लाट, चोरांची लागणार वाट. मग पहा तर अल्टिमाच्या सीसीटीव्ही कर्मचाऱ्यांचा थाट. मग अवश्य भेट द्यायची बरं का. संपर्क ओंकार प्रकाश गळुर्गी, दूरध्वनी क्रमांक 8149 95 91 45 आणि 88 88 75 91 45. अपघाताने मोदींना सत्ता मिळाली आहे असे शरद पवार यांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीत अपघातानं नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळाली. 4.5 वर्षात त्यांनी देश कुठं नेऊन ठेवलाय पहा, अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना केली. सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, गेल्या वेळेस सोलापुरातील जनतेनं चूक केली. मी लोकसभेत सोलापुरातून कोण आला आहे हे उत्सुकतेनं पाहत होतो. यावेळेस त्या उमेदवाराला बदलण्यात आलं. त्याचं कारण मला माहीत नाही. आता जो उमेदवार आहे त्याला प्रशासकीय कामाची कोणतीच माहिती नाही. त्यामुळे सोलापुरातील जनतेनं यावेळेस विचारपूर्वक निर्णय घ्यावा असंही त्यांनी सांगितलं. यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. संभाजी ब्रिगेडचे विश्वंभर काशीद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार विश्वंभर काशीद यांनी बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सोलापूर येथे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसमवेत माढा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं गळ्यात कांदे, भेंडी, गाजरे यांच्या माळा घालून बैलगाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. तत्पूर्वी अहिल्यादेवी होळकर, 4 पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून मानवंदना दिली. आणि आज आपला सर्वसामान्य माणूस नागावला गेला. विकास तर सोडाच, पण बाकीच्या बाता ऐकून देशामध्ये वेगवेगळ्या नुसतं हसं व्हायला लागलं लोकांचं. आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष स्थापन केल्यावर पहिल्यांदा उडी घेतलेली आहे. आणि सर्वसामान्य माणसाचा जे जीवनाला गरजेचं आहे त्याला सुखकर व्हावं, त्याला आधी इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं, लाईट, पाणी, वीज, रस्ते. आणि आता तर दुष्काळ पडला आहे. या दुष्काळातसुद्धा केंद्रानं आणि महाराष्ट्रानं आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना छावणी असू दे, पाणी असू दे, आज जनावरांचे हाल सुरू आहेत. हे काही न दिल्यामुळं आणि ही 95 जवळजवळ आपल्या देशामध्ये शेतकरी शेतमजूर 85% बहुजन आहे. आणि तो नागावला गेला, त्याला काहीच मिळत नाही. आणि म्हणून संभाजी ब्रिगेड या मैदानात विकास करावा, गोरगरिबाचा करावा. कॉर्पोरेटेडचे मोठमोठ्या लोकांकडे जे पैसे आहेत ते काढून इकडे घातले पाहिजेत. उलट त्यांचीच भरती करतोय आपण सगळे, असं चित्र दिसायला लागलं आपल्याला. या प्रसंगी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सचिव सुहास टोनपे, मेजर भारत पाटील, बालाजी जगताप, माढा मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे, गणेश शिंदे यांच्यासह माढा, पंढरपूर तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कॅमेरामन रवी ढोबळेसह विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, माढा. काँग्रेस मानवाधिकार व माहिती अधिकार सेलचे नूतन पदाधिकारी जाहीर झाले आहेत. काँग्रेस मानवाधिकार आणि माहिती अधिकार सेलच्या शहर अध्यक्षपदी सोहेल पठाण यांची, तर उपाध्यक्षपदी राकेश निचले, जावेद कुरेशी आणि सचिवपदी मैनुद्दीन शेख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू असून काँग्रेस मित्रपक्षाच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं सचिव इश्तियाक वी जागीरदार यांनी सांगितलं. कांग्रेस एक ऐसी पार्टी है, मानवता, मानव सेवा, एकता, अखंडता, भाईचारे और सबको लेके चलने वाली पार्टी. जो मानवाधिकार के अधिकार होते हैं वो कांग्रेस पार्टी में नजर आते हैं. सभी समाज, सभी जाति, सबको एक सम्मान, एक नजर से देखा जाता है. इसलिए हम लोग कोशिश कर रहे हैं कि कांग्रेस पार्टी बहुमत से जीते. और सोलापुर के अंदर, यही नहीं, हम लोग मुंबई के अंदर हमारे जो 5 कांग्रेस की सीट और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सीट है, उसके लिए भी हम लोग मेहनत कर रहे हैं. आज मुंबई के अंदर कांग्रेस पार्टी का सबसे रीढ़ की हड्डी वो मानव अधिकार सेल जो राहुल गांधी साहब ने बनाए, वहाँ के पहले अध्यक्ष थे संजय निरुपम साहब.
उसके बाद अभी नए अध्यक्ष बने मिलिंद देवड़ा साहब और हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष अशोकराव चौहान साहब, उन्होंने सब मिलकर हमको एक जिम्मेदारी दी है। और महाराष्ट्र के अध्यक्ष एडवोकेट आसिफ कुरैशी साहब है जो लीगल एडवाइजर भी है, महाराष्ट्र के और गोवा के वो चेयरमैन भी है लीगल एडवाइजर के। तो इस तरह से हमारी पूरी टीम शोलापुर में काम करने वाली है और हम लोग लोगों के अंदर जागरूकता पैदा करने वाले। वोट का महत्व वो क्या है ये बताना बहुत जरूरी है। यावेळी दीपक कोमाणियार, शिदा शेख, युनुस खान, सोहेल पठाण आदी उपस्थित होते। सुभाष देशमुख यांनी कल्याणराव काळे यांच्या समवेत येऊन पूरक अर्ज दाखल केला। पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते कल्याण काळे यांच्या समवेत सुभाष देशमुख यांना कलेक्टर ऑफिसकडे जाताना बघून सोलापूर जिल्ह्यातून विविध भागातून संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरावायचा असल्यानं जमलेले कार्यकर्ते अचंबित झाले होते। त्यांना विचारलं असता मी पूरक अर्ज भरायला आलो असल्याचं सांगून शरद पवारांची आत भेट झाल्यावर शरद पवार काय म्हणाले या प्रश्नाला उत्तर देताना सुभाष देशमुख म्हणाले, मी स्वतः सुभाष सूर्यचंद्र देशमुख यांनी अर्ज भरलेला आहे। न जाणो काही अडचण आली त्यावेळेस त्याच्यात तर पूरक अर्ज प्रत्येक उमेदवार हा भरत असतो। प्रत्येक पार्टी हे दक्षता घेत असते, ही दक्षता आहे त्याप्रमाणे फॉर्म भरलेला आहे। 1997ला किशोर देशपांडे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरलेला होता, मी पूरक भरलेला होता असं त्यांचं मत होतं आणि पक्षाने ऐन वेळेस किशोर देशपांडेचा माघार घ्यायला लावली आणि माझा अर्ज ठेवायला असं आज तरी एक काही तसं काही नाही। हो, पवार साहेब भेटले, मी मला शुभेच्छा घेतल्या भरायला। कॅमेरामॅन रवी ढोबळेसह विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, माढा। आता घेऊयात एक छोटासा ब्रेक। आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल। ओम नरेंद्रनाथाय नमः। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून। स्थळ जुनी मिल कंपाऊंड, सुपर मार्केट समोर, सोलापूर। आयोजक जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ, सोलापूर जिल्हा। तमाम सोलापूरकरांना खुश खबर। आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात आपलं घर, दुकान, ऑफिस, हॉस्पिटल, बँक, पेट्रोल पंप, कंपनी सुरक्षित ठेवण्यासाठी विनम्र आणि तत्पर सेवा देणारी क्वालिटी प्रोडक्ट पुरवणारे विश्वसनीय नाव अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजी। एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्ले स्टोर वरून मोफत सर्व्हिस सेंटरचा फायदा घ्या। अल्टिमा सिक्युरिटीची काही ठळक वैशिष्ट्ये: होम सिक्युरिटी पॅकेज, शॉप ऑफिस सिक्युरिटी पॅकेज, शाळा हॉस्पिटल सिक्युरिटी पॅकेज, सहकारी बँक पेट्रोल पंप पॅकेज, सोने चांदीचे ज्वेलर्स आणि इंडस्ट्रियल सिक्युरिटी पॅकेज फक्त आमच्याचकडे उपलब्ध। बजाज फायनान्स सुद्धा उपलब्ध। अल्टिमा सिक्युरिटीच्या वतीनं ग्राहकांना सुवर्ण संधी, भव्य एक्सचेंज ऑफर मर्यादित दिवसांसाठी। आपला जुना सीसीटीव्ही आणा आणि नवीन फुल एचडीचा नवा सीसीटीव्ही फक्त 550 रुपये भरून घेऊन जा। चला तर मग त्वरा करा अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजीकडे। पाऊले चालती अल्टिमाची वाट, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उगवली पहाट। आता सोलापुरात फक्त अल्टिमाच्या सीसीटीव्हीची लाट, चोरांची लागणार वाट। मग पहा तर अल्टिमाच्या सीसीटीव्ही कर्मचाऱ्यांचा थाट। मग अवश्य भेट द्यायची बरं का। संपर्क ओंकार प्रकाश गळुर्गी, दूरध्वनी क्रमांक 8149 95 91 45 आणि 88 88 75 91 45। निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञानमंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुर्ली। भव्य शालेय वास्तू, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, व्यासंगी आणि अनुभवी गुरुजन वृंद, विविध स्पर्धा परीक्षा आणि नवोदय विद्यालय परीक्षेची पायाभूत तयारी, वैयक्तिक मार्गदर्शनातून चिमणपाखरांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास, प्रशस्त क्रीडांगण,
विविध खेळांचे प्रशिक्षण आणि योग साधना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती संदर्भात पालकांशी वेळोवेळी सुसंवाद, ग्रंथ संपदानी सुसज्ज ग्रंथालय, सात्विक आणि पौष्टिक आहाराचे भोजनालय, कुशाग्र बुद्धीला सकस आहार, गतिमंदांना आधार, 1ली ते 10वी डे बोर्डिंग आणि 4थी ते 10वी निवासी शाळांसाठी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या ज्ञानशाखांकरता प्रवेशाचा शुभारंभ. प्रवेशासाठी संपर्क 96 57 83 34 64 99 70 33 19 25. धनगर समाजाच्या मागणीसाठी सरकार वेळकाढूपणा करीत आहे असे शरद पवार यांनी सांगितले. धनगर आरक्षणाच्या प्रलंबित अंमलबजावणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्यानं निवेदन करू इच्छितो की उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीनं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर औरॉन ही जमात अस्तित्वात नाही हे स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी धनगर हेच अपेक्षित आहे. उपलब्ध शेकडो पुराव्यानुसार उदाहरणार्थ बिब्लिओग्राफी, जनगणना, मानववंश शास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ आणि केंद्र सरकारचे गृह मंत्रालय, जनजाती मंत्रालय, प्लॅनिंग अँड सॅम्पल सर्व्हे रजिस्टर जनरल, भारतीय राजपत्र अशा एक ना अनेक मंत्रालयाच्या कागदपत्री पुराव्यावरून हे सिद्ध होतं की धनगर हे अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीत 36 क्रमांकावर आहे. सदर उच्च न्यायालयातील याचिकेबाबत सरकार केवळ वेळकाढूपणा करून धनगर समाजाच्या रास्त मागणीला फरताळ फासत आहे. खरं तर 72,000 पदांची मेगा नोकर भरती अगदी तोंडावर असताना आणि देशपातळीवरील इंजिनिअरिंगची JEE परीक्षा दिनांक 7 आणि 8 एप्रिल 2019 रोजी आहे, तर मेडिकलची नेट एक्झाम ही दिनांक 5 एप्रिल 2019 रोजी होणार आहे. काही वर्ष ST आरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या धनगर समाजाच्या मुलींचा हा न्याय हक्क केवळ राजकीय फायद्यासाठी हिरावून घेऊन त्यांना कधीही न भरून येणारं नुकसान हे सरकार करत आहे. यात सरकारनं धनगर आरक्षण अंमलबजावणीचा महामहिम राष्ट्रपतीचा अध्यादेश काढावा. महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर धनगर हेच आहेत असं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात द्यावं, कारण कोर्टामध्ये या याचिकेच्या विरोधात फक्त सरकारच आहे, इतर कोणतीही व्यक्ती, समाज, संस्था असं कोणीही नाही. सरकारनं सहकार्य केल्यास 1-2 तारखांमध्येच धनगर आरक्षणाचा मार्ग निघू शकतो. तसेच सरकारनं या याचिकेची सलग सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला करावी. या याचिकेचा संपूर्ण न्यायालयीन खर्च सरकारनं करावा. सरकारनं आदिवासीच्या धर्तीवर धनगर समाजाला देऊ केलेल्या सवलती या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं 5 वर्षापूर्वीच देऊ केल्या होत्या. त्यावेळी धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं नाकारल्या. मग आता सरकारनं बजेट कुठल्याही प्रकारची तरतूद न करता धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाच्या न्याय मागणीसाठी कटिबद्ध असणार आहे असं शरदचंद्र पवार यांनी सांगितलं. बारामतीला येऊन तिथं घोषणा केली धनगर समाजाच्या त्या आंदोलकांच्या समोर की विधानसभेमध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक बोलवून पहिल्या बैठकीमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या संबंधीची संविधानिक तरतूद आणि समावेश आम्ही करू. आता 5 वर्ष होत आली, सरकार आलं, शेकडो मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या, पण आजपर्यंत या संबंधीचा कुठलाही निर्णय महाराष्ट्र सरकारने केला नाही आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची त्यांनी घोर फसवणूक केली. आणि म्हणून आमचं मागणं असं आहे की राज्य सरकारने सांगून राष्ट्रपतींच्याकडे विनंती करून तातडीनं अध्यादेश काढून या प्रश्नाला आत्ता कमीत कमी विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतील नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, त्या सगळ्याच्या बाबतीत त्याची मदत होईल. या पत्रकार परिषदेत आमदार गणपतराव देशमुख, दीपक आबा साळुंखे पाटील, माजी आमदार राजन पाटील, माढा उमेदवार संजय शिंदे, अण्णासाहेब डांगे, रामराव वडकुले, संतोष पवार, प्रशांत बाबर, जुबेर बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचा काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ यांच्यातर्फे येत्या लोकसभेसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा आहे असं प्रदेश अध्यक्ष मुकुंदराव पवार यांनी सांगितलं. या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही 12/5/12ला पुण्याला मोठा मेळावा घेतला होता. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आमच्या वडार समाजावर लय मोठे उपकार आहेत. ते उपकारची परतफेड फेडण्यासाठी मी सोलापुरातनं सुशीलमा शिंदेसाहेब आणि माढा मतदारसंघातनं संजय शिंदेसाहेब यांना
यांना निवडून आणण्यासाठी मी इथे कालपासून इथं आहे. त्या ठिकाणी सोलापूर शहरातले आणि लोक वडा समाजाला घेऊन काल आमच्या बैठका देखील झालेल्या आहेत. या ठिकाणी वाड्या वस्त्या फिंजून सुशीलकुमार शिंदे साहेबांना आणि संजय शिंदे साहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी दत्तू बंदपट्टे, ॲडव्होकेट शिवशंकर घोडके, अरविंद भांडेकर, महादेवी अलकुंटे, दिनेश घोडके, राजाभाऊ कलकेरी, महादेव घोडके, विजय अलकुंटे, शंकर मजेली, परशुराम आनंदकर, किसन जाधव, रेणुका मंजुळकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची साथ पाहिजे असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला होता. यावेळी बोलताना शिंदे यांनी आपल्याला शरद पवार यांनीच राजकारणात आणल्याची आठवण करून दिली. आता शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची साथ पाहिजे असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं. नोकरी करत असताना शरद पवार यांनी मला राजकारणात आणलं. आजवर मी अनेक वेळा निवडणुका लढवल्या, त्यावेळी पवार यांनी माझी साथ सोडली नाही. आता शेवटच्या निवडणुकीत मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे असल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. भीम प्रतिष्ठान ही 14 एप्रिल 2002 रोजी नोंदणी झालेली संस्था आहे. सामाजिक, शैक्षणिक, कामगार, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांचा गुणगौरव व्हावा या प्रमुख उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या भीम प्रतिष्ठानच्या वतीनं विविध थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी विविध उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येतात. रावजी सखाराम हायस्कूल बालकामगार तसेच विविध शाळांमधून शालेय मुलामुलींना शालेय साहित्याचं वाटप, त्याचप्रमाणे शालेय मुलांची मोफत आरोग्य तपासणी, विविध दुर्धर आजारावर त्यांच्या कुटुंबास अधिकाधिक आर्थिक मदत मिळवून दिली, निराधार महिलांना साड्या वाटप आदी विविध उपक्रम भीम प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात येतात. तसेच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त विद्यार्थी दत्तक योजनेचा आणि आदर्श पालक पुरस्कार दिले जातात. भीम प्रतिष्ठाननं आतापर्यंत सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याची बांधिलकी जोपासली आहे. संस्थेनं आतापर्यंत विविध समाजोपयोगी प्रबोधनात्मक उपक्रम राबवले आहेत, असं भीम प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलंय. भीम प्रतिष्ठान पुरस्कार शुभ असते वक्ते श्री प्राध्यापक श्री संजय साळवे, सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशनी समिती शासन नाशिक जिल्हा यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. शिल्पी असते यांच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभानजी बनसोडे साहेब, प्रमुख उपस्थितीत पदमचंद्र आकार, राजेंद्र शाहसाहेब, उदय वैद्य साहेब, बाळासाहेब वाघमारे, वीरेंद्र इंगळे साहेब, प्राचार्य बारबले सर, बाबूभाई मेहता, वीरभद्र बसवंती हा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने श्री रामनवमी निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र तीर्थ येथे श्री रामलिंगेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं श्री रामनवमी निमित्त कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मान्यवर प्रबोधनकारांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य, संस्कृती आणि समाज प्रबोधन या विषयावर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असून सदर व्याख्यानमाला श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होत आहे. एकूण 8 दिवस या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 8 वाजता मावे बसवराज शास्त्री हिरेमठ, सोमेश्वर मठतीर्थ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ विधिज्ञ विश्वनाथ फताटे हे भूषवणार आहेत. या प्रसंगी वे सिद्धरूढ स्वामी, वे मल्लय्या स्वामी, वे रेवणय्या स्वामी आणि श्रीरामनवमी जन्मोत्सव पंच उपस्थित राहणार आहेत, असं श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय. सार्वजनिक वाचनालय आहे, शासन मान्य आहे. त्या वाचनाच्या माध्यमातून दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात. पण यावर्षी गावकऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की असं विविध वेगवेगळ्या महिन्यामध्ये कार्यक्रम न घेता असं सलग जर रामनवमीच्या निमित्तानं व्याख्यानमाला घेता आली तर बघा असं म्हटल्यानंतर गावकऱ्यांची सभा घेतली आणि वेगवेगळ्या विषयावर रामनवमीच्या निमित्तानं ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. अ वर्गाचं वाचनालय आहे आणि त्या वाचनाच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या मदतीनं ही व्याख्यानमाला होते आहे. आणि या व्याख्यानमालेचं उद्घाटन
ॲडव्होकेट विश्वनाथ फटाके साहेब आणि बसवराज शास्त्री इथं आहेत. बसवराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते आणि वेदमूर्तींच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून संपन्न होते. माननीय विठ्ठल माने हे जीवनातील अध्यात्माचे स्थान व व्यसनमुक्ती आज ज्या गोष्टीची गरज आहे समाजाला त्या गोष्टी विषयावर बोलतात. ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत. त्यांचंही व्याख्यान ठेवलेलं आहे आणि प्रत्येक व्याख्यानाच्या दिवशी गावातले जे नोकरदार वर्ग आहे त्यांनी प्रत्येकाने प्रसाद सेवा देण्याचं मान्य केलेलं आहे. म्हणून सुरुवातीच्या दिवशी नागनाथ विश्वनाथ उदंडे, त्या दिवशी विठ्ठलराव माने यांचं व्याख्यान आहे. सोमवारी 8 तारखेला आपण रामतीर्थकर चला नाती जपूया या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांनी दाखल केला माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज. माढा लोकसभेसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भरला पूरक अर्ज. आणि संभाजी ब्रिगेडचे विश्वंभर काशीद यांनी माढा लोकसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार.